प्रोपगंडा प्रोपगंडा प्रोपगंडा. आजच्या भागाची सुरुवात करण्याआधी मला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे आहेत. त्याची उत्तरं जर तुमच्याकडे नसतील तर हा आजचा भाग खास तुमच्यासाठी. आणि मी हे खात्रीने सांगू शकतो, यातील अर्ध्याहून अधिक प्रश्नांची उत्तरे ही तुमच्याकडे नसतील. मला सांगा, आजची फॅशन, मग ती कपड्यांची असो की विचारांची, ही येते कुठून? नक्की कोणाची निर्मिती असते ही? आणि याची सुरुवात नक्की कुणापासून होते? आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपण ती फॅशन का स्वीकारतो? आपले विचार, आपली मते खरोखरच आपले असतात का? आपण जे वास्तव समजतो ते खरंच वास्तव असतं का? जे सत्य मानत असतो ते सत्यच असतं का? की आपण कम्प्युटरमध्ये ज्याप्रमाणे एखादा प्रोग्राम फिट करतो असं आपल्यामध्ये कोणी विचार, मते, निवड भरत असतं का? चला मानलं की तसं काही नसेलही. मग ह्या माणसांच्या झुंडी कशा निर्माण होतात? या माणसांच्या झुंडींना हवे तसे, हव्या त्या मार्गाने कसे वळविता येते? अगदी साधी साधी माणसे देखील अचानक हिंसक कशी होतात? आहेत ना प्रश्न? जुन्या एका कथेतल्या बासरीवाल्याच्या मागे कशी उंदरं जातात, तशी एखाद्या नेत्याच्या मागे ह्या झुंडी कशा जायला लागतात? एखाद्या वस्तूचे, विचारांचे, नेत्याचे एवढे अवडंबर कसे माजविले जाते? कसे बदल केले जातात समाजाच्या वागण्यात? आता या सगळ्यात महत्वाचा प्रश्न, हे सगळं करणारं नक्की असतं तरी कोण? आहे त्याची उत्तरं? नमस्कार, मी मनीष काविलकर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतो आजच्या भागात, ज्याचं नाव आहे पुस्तकालय प्रेझेंट्स पुस्तकांची सहल. भागाच्या सुरुवातीलाच आज मी तुम्हाला विचार करायला लावणाऱ्या काही प्रश्नांची उत्तरे विचारली आहे. ही प्रश्नावली ऐकून तुमच्या डोक्यात देखील विचारांचं वादळ सुरू झालं असेल. पण खरंच या दगदगीच्या जीवनात आपण इतक्या महत्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करतो आणि मग त्याची उत्तरे माहीत असून देखील सत्य स्वीकारण्याची ताकद आपल्यात नसल्यामुळे आपण या प्रश्नांकडे कानाडोळा देखील करतो. पण आपण कितीही पाठ फिरवली तरी सत्य काही लपून राहत नाही. आणि हे प्रश्न आज आपल्या जीवनाचा एक भागच होऊन बसले. याच प्रश्नांच्या उत्तरांचा शोध तुम्हाला जर घ्यायचा असेल, सत्य जाणून घेण्याची ताकद तुमच्यात असेल, स्वतःचं आयुष्य, समाज बदलायचा असेल, तर मग चला माझ्यासोबत. मी तुम्हाला आज एका अशा पुस्तकाची सफर घडवून आणणार आहे ज्याच्या नावातच या सर्व प्रश्नांची उत्तरे दडलेली. आणि ते पुस्तक म्हणजे प्रोपगंडा. या पुस्तकाचं प्रकाशन मनोविकास प्रकाशन यांनी केलंय. तर या पुस्तकाचे लेखन रवी आमले यांनी केलंय. रवी आमले हे विविध वृत्तपत्रे तसेच नियतकालिकांमधून सामाजिक, राजकीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींवर सातत्याने लेखन करणारे लेखक आहेत. या पुस्तकाच्या माध्यमातून त्यांच्या नजरेतून त्यांनी समाजाचे डोळे उघडण्याचे काम केले. आता सगळीकडे निवडणुकीचं वातावरण आहे, म्हणजे महाराष्ट्रात तरी आहे. पण आपण जरा 2014 आणि 2019 मध्ये झालेल्या निवडणुकींची चित्रे डोळ्यासमोर आणली. या निवडणुकींमध्ये तुम्हाला काय आढळून आलं? किंवा ह्या निवडणुकीनंतर तुम्हाला काय आढळून आलं? या निवडणुकी दरम्यान आणि नंतर सुद्धा लोकांना कोणा एका नेत्यासाठी वेडे होताना पाहिले तुम्ही? करोडो माणसं अचानक एका व्यक्तीच्या प्रभुत्वाखाली येतात आणि त्याचं गुणगान गायला लागतात. हा अनुभव घेतलात तुम्ही? यात अशिक्षितच नाही तर शिक्षित आणि उच्च पदाधिकाऱ्यांचा देखील समावेश होतो. तर मग अशी काय शक्ती होती जी इतक्या लोकांना त्यांचा चाहता बनवते आणि निवडणूक जिंकवून देखील देते? त्याच अदृश्य शक्तीचं नाव आहे प्रोपगंडा. हा शब्द बऱ्याच वेळा आपल्या कानावरून देखील गेलेला असतो, पण आपण त्याचं महत्व कधी लक्षात घेत नाही. आणि याचाच फायदा राजकारणी उचलतात. कोणी आपले त्या दिशेने डोळे उघडण्याचा प्रयत्न देखील केला तरी आपण केवळ प्रचार म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. पण याच गोष्टी आपल्याला आता महागात पडत चाललेल्या आहेत. लेखकाने सुद्धा या पुस्तकामधून एकूण 40 वेगवेगळ्या भागांमधून आपल्याला हेच सांगण्याचा प्रयत्न केलाय. पण तुम्हाला हे माहिती आहे का, की ह्या प्रोपगंडा शब्दाचा प्रयोग फार पूर्वीपासून चालत आलेला आहे. पण त्यामागची योजना पहिल्या महायुद्धात अंमलात आणली गेली. तेव्हा सैनिकांना आपल्या प्राणाची आहुती देण्यासाठी ह्याच प्रोपगंडाचा वापर करण्यात आला. हाच प्रोपगंडा कसा तयार केला जातो, कसा पसरवला जातो
कोणकोणत्या माध्यमांचा वापर केला जातो आणि सगळ्यात म्हणजे सामान्य माणसाला कशा प्रकारे याचा शिकार होण्यास बळी पाडलं जातं, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला ह्या पुस्तकात लेखकांनी देण्याचा प्रयत्न केला. फक्त ह्याच नाही तर मी सुरुवातीला विचारलेल्या आणि माझं म्हणणं ऐकून तुमच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांची उत्तरं देखील तुम्हाला ह्या पुस्तकात मिळतात. त्यामुळे यापुढे जर ह्या प्रोपोगंडाचा तुम्हाला शिकार व्हायचं नसेल, त्यापासून सावध राहायचं असेल, स्वतःला आणि समाजाला पुढे न्यायचं असेल तर हे पुस्तक नक्की वाचा. आणि हो, हे पुस्तक विकत घेण्यासाठी तुम्हाला आता बाहेर कुठल्याही पुस्तकाच्या दुकानात जाऊन शोधत बसण्याची गरज नाही. खाली लिंक आहे, त्यावर क्लिक करा. तुमच्या एका क्लिकने हे पुस्तक तुमच्यापर्यंत पोहोचलं. तर मग कसा वाटला आजचा भाग? नेहमीप्रमाणे आशा ठेवतो की नक्कीच आवडला असेल. चला मग पटकन लाईक करून शेअर देखील करून टाका, कारण ही माहिती आपल्या मित्रांना, परिवाराला पोहोचवणे हे देखील एक प्रकारचे चांगलंच काम आहे. आणि तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून घ्या. चला तर मग भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत काही ना काही वाचत राहा, कारण वाचाल तर वाचाल.